नवीन एका स्टोरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. युद्ध जिंकणं सोपं असतं, पण माणुसकी जिंकणं कठीण. ही आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील एक गोष्ट. एक असा प्रसंग ज्याने शत्रूचंही मन जिंकलं. स्वराज्य उभं राहतं. प्रत्येक किल्ला, प्रत्येक लढाई छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देत होती. एके दिवशी महाराजांच्या सैन्याने एका मोठ्या किल्ल्यावर हल्ला चढवला. रणांगणावर तलवारींचा आवाज घुमत होता. धूर, धडाकेबाज हल्ले आणि सैनिकांची जयघोष, सगळीकडे युद्धाचं वातावरण होतं. शेवटी विजय मिळाला. किल्ला स्वराज्यात सामील झाला. पण युद्ध संपल्यावर एक वेगळीच घटना घडली. काही मराठा सैनिक एका सुंदर आणि घाबरलेल्या स्त्रीला घेऊन महाराजांसमोर आले. ती त्या किल्ल्याच्या मुस्लिम सरदाराची पत्नी होती. त्या काळात पराभूत शत्रूच्या स्त्रियांना कैद करणं किंवा त्यांच्यावर अन्याय करणं ही एक सामान्य गोष्ट मानली जायची. सैनिकांना वाटलं महाराज खुश होतील, पण पुढचं दृश्य पूर्णपणे वेगळंच होतं. महाराजांनी त्या स्त्रीकडे शांत नजरेने पाहिलं. तिच्या डोळ्यात भीती होती, अश्रू होते आणि भविष्याची चिंता होती. क्षणभर सर्वत्र शांतता पसरली आणि महाराज म्हणाले, आई समान स्त्रीचा अपमान करणं हा माझ्या स्वराज्याचा नियम नाही. सगळे सैनिक थक्क झाले. महाराज पुढे म्हणाले, तुम्ही आमच्या शत्रूची पत्नी असलात तरी माझ्यासाठी तुम्ही आईसारख्याच आहात. तुम्हाला कुठलीही भीती वाटण्याचं कारण नाही. त्या शब्दांनी वातावरणच बदललं. महाराजांनी ताबडतोब आदेश दिला, त्या स्त्रीला सन्मानाने पूर्ण सुरक्षिततेसह तिच्या घरी पोहोचवा. सैनिकांना समजलं, हा राजा फक्त तलवारीने नाही तर संस्कारांनीही मोठा आहे. त्या स्त्रीच्या डोळ्यात आता भीती नव्हती तर कृतज्ञतेचे अश्रू होते. आणि त्या क्षणी छत्रपती शिवाजी महाराजांनी एक किल्ला नाही तर शत्रूचं मनही जिंकलं होतं. मित्रांनो, आजच्या स्टोरीचं मोरल आहे, ताकद असणं महत्त्वाचं आहे, पण त्या ताकदीसोबत माणुसकी जपणं हाच खरा पराक्रम आहे. थँक्यू.